प्राइवेट हॉल में जिस तरह से चाबी वाटप के कार्यक्रम में 53 लोगों को बोगस घर देते हुए पुलिस ने लोगों को पकड़ा है। ऊपर चाबी ले रहे हैं और नीचे खरीदी बिक्री का काम हो रहा है, ऐसा पुलिस की रिपोर्ट में है। पुलिस का एफआईआर मैंने देखा है। 12 लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया है। जब उसकी हमने पूरी जांच की तो बहुत सारी सामाजिक संस्थाओं ने, बहुत सारे लोगों ने मुझसे शिकायत की है कि साहब ये पुनर्वसन के नाम पर कई 100 लोगों का बोगस अलॉटमेंट इसमें किया जा रहा है और इसकी जांच करवानी चाहिए और ऐसे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए ताकि जो ओरिजिनल रहने वाले लोग हैं उनको घर मिल सके। जो आम्ही एवढ्या तरीकावर आहे की तुम्ही क्रांतीनगरच्या लोकांवर अन्याय होणार नाही। ज्यांचा घर आहे, ज्यांचा जो मालक आहे, जो रहिवासी आहे, 2018च्या नियमाप्रमाणे तो पात्र आहे, तो कोणी अपात्र होणार नाही, ही हमी देण्यासाठी आम्ही आलो आहोत। मुख्यमंत्री जी को भी लेटर लिखकर हमने इस बात से अवगत कराया। मुझे लगता है कि ये एयरपोर्ट की जगह है, यहाँ पे कानून के तहत जिसका भी मकान हो उसको उसका हक मिलना चाहिए, उसको मकान मिलना चाहिए। नमस्कार, मैं हूँ राजकुमार विश्वकर्मा। आप देख रहे हैं टुडे फ्लैश न्यूज। इस समय हम खड़े हैं चांदिवली कालीना विधानसभा के एकदम बीचों बीच क्षेत्र, जहाँ पर पिछले कई दिनों से इस इलाके के खासकर क्रांतिनगर, संदेश नगर, बैल बाजार के लोगों को मीठी नदी की और खासकर एयरपोर्ट अथॉरिटी की ज़मीन पर रहने वालों के लिए आज यहाँ पर पिछले कई दिनों से शिफ्टिंग काम चालू है। कल महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता कांग्रेस के विजय वडेट्टीवार जी ने और इलाके के पूर्व मंत्री महाराष्ट्र कांग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान जी ने प्रेस कॉन्फ्रेंस की। प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने साफ तौर पर ये जाहिर किया है कि तकरीबन 56 ऐसे लोग चिन्हित किए गए हैं जो अवैध रूप से अवैध पुरावे से उन्होंने अपने घर को अपने मतलब कि अधिकारियों सहयोग से, किसी और के सहयोग से उन्होंने उस पर ताबा ले लिया है। अब सवाल यह है कि पुलिस ने मात्र 12 लोगों को अरेस्ट किया है, ऐसी खबरें हमारे पास आ रही है। ये सब जो हमारे इलाके की जो सारी यहाँ पे देख सकते हैं महिलाएं हैं, आज यहाँ बैठी हुई हैं। क्या नाम है आपका? वंदना। वंदना जी, कहाँ रहती है आप? क्रांतिनगर। क्रांतिनगर रहती है। तो कितने साल से रहती है आप? बहुत जूनियर, 60-70 साल से। आपको घर मिला नहीं अभी तक? नहीं मिला घर। पात्र की अपात्र इस बात की जानकारी हुई है? आनकली हो गया, आनकली हो गया एकदम। माहिती पडलं का तुमचा झोपड़ा पात्र है कि अपात्र है? नापात्र अपात्र है। देख सकते हैं कि यहाँ पर सारे के सारे यहाँ पर विजय वडेट्टीवार जी भी आने वाले हैं, आ चुके हैं हमारे बीच में, आ चुके हैं विरोधी प्रतिपक्ष नेता और साथ में मोहम्मद आरिफ नसीम खान जी भी ठीक उनके बगल में बैठे हुए हैं। साथ दिखो ना, सब साथ में यहाँ पे आ चुके हैं। आज इस मामले को लेकर इलाके के रहने वाले सभी लोगों से, अच्छा बताइए आप कहाँ रहती हो, क्या नाम है आपका? ये इधर ही रहती है, इंदू कनौजिया। अच्छा, इंदू कनौजिया जी, बताइए आप कितने साल से रहती हैं यहाँ पे? अभी हो गया 40-50 साल हो गया। आपको लिस्ट मिली पात्र की? अभी देखो इतना एवढं वर्ष झालं राहून पण आम्हाला नाही मिळालं। गेल्या वर्षी पास झालेला, आमचा या वर्षी पास नाही झाला। कशाबद्दल नाही पास झाला? काय तुमची तक्रार काय आता? तुमची तक्रार काय आता? आम्हाला गरज नाही ना, इकडच्या बाजूला गेला, इकडच्या बाजूला गेला, आमचा मध्येच राहिलाय, आमचं इकडच्या बाजूला गेलं, इकडच्या बाजूला। घर में फोटो निकल मेरा नूरजहान खलील मसीह, घर में नापी करके गए, मेरा आदमी वकील किए, पैसा भी लिए, बंदरा गए, बुलन में गई फाइल लेके, फिर भी बोलते पात्र है, नहीं मिल रहा है। मेरा आदमी का हाथ अटैक आ गया। देख सकते हैं सब सीनियर सिटीजन यहाँ पे महिलाएं हैं, सबके आंख में आंसू आ रहा है। पात्र 50 साल से रहने के बावजूद भी अभी तक इनको कोई उनका अपना वैकल्पिक घर या मकान नहीं मिल रहा है। 50 साल के बाद में भी नहीं पात्र हुआ घर। 50 साल हो गया हमारे सास ससुर को आके, फिर भी पात्र नहीं हुआ।
56 लोगों की लिस्ट ऐसी मतलब ऐसा चिन्हित किया गया है जिन लोगों ने अवैध रूप से झोपड़े के बदले फ्लैट लिया है। 12 लोगों पे साकेत नगर पुलिस ने एफआईआर दर्ज की है। क्या कहेंगे आप? वही तो बोल रही, शादी करके हम लोग अभी तक पात्र नहीं हुआ। मेरी सास बुढ़ी हो गई, चले गए, ससुरे चले गए, अभी हमारे बच्चे 40 साल के हो गए, फिर भी हमारा पात्र नहीं हुआ घर। देख सकते हैं विजय विट्टीवार और मोहम्मद अनस खान जा जाके लोगों से मिलने की कोशिश कर कुछ समस्याओं को जानने की कोशिश कर रहे हैं, वो भी हम दिखाने का पूरा प्रयास करेंगे। आज जिस तरह से 2 दिन पहले जिस तरह से क्रांति नगर के लोगों का पुनर्वसन करने का कार्यक्रम एक बैंक्वेट हॉल में हुआ और उस बैंक्वेट हॉल में ऊपर चाबी बांटी जा रही है और नीचे लोग खरीदी बिक्री कर रहे थे। पुलिस को सूचना मिली और पुलिस ने तुरंत 12 लोगों को अरेस्ट किया है और 50 से ज्यादा लोग वांटेड हैं। 53 घर बोगस पकड़े गए हैं, ऐसा पुलिस ने अपने एफआईआर में और रिमांड पेपर पे दिया है। मी गेल्या 2 दिवसापूर्वी पुनर्वसनाच्या एअरपोर्टच्या जमीनवर राहणारे लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली पुनर्वसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेद पूल मध्ये एक खाजगी बँक्वेट हॉल मध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि MMRDAचे अधिकारी, SRAचे अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला। पोलिसांचं सांगणं आहे, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेलं आहे की 53 बोगस लोकांना चाबी वाटप झालेली आहे। गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी बोलून चाबी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकड़ो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे। हा निंदनीय आहे। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्रीशी आमची मागणी आहे। आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेशनगर आणि क्रांतीनगर मध्ये दौरा केलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली, ज्या निवडणुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याचं काम लोक करत आहेत, लोकांना बेघर करण्याचा पाप करत आहेत। 50% पेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेशनगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे। याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 100% लोक 2008च्या सर्वे मध्ये पात्र आहे, त्यांच्या 100% लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे, ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती। ते आज इथे पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे, ते आपल्या समोर आपला मुद्दा इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यावर बोलतील। विजय वडेट्टीवार साहेब। मराठी 100 कोटीचा घोटाळा झाल्याचा काल तुम्ही आरोप केला। हे बघा, 53 सबनिका बोगस वाटताना काल पकडलं गेलं। परवाच्या दिवशी 12 आरोपींना अटक झाली। वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता, हे सर्वांनी पाहिलं। मुंबईभर ही वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नाव घातले आणि तो व्यवहार करून 100 कोटीची सुरुवात आहे। त्याच्या अशी परिस्थिती आहे। हे 12 लोकांवर एफआयआर झाला आहे। याबरोबर आता हे सर्वांचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे।
तर मागील 5 वर्षानं एकीकडे ईडी सीबीआय भ्रष्टाचारासंदर्भात नाही, असं आहे ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे, ते विरोधी पक्षासाठी आहे. हे महाराष्ट्र लुटून खातील, पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे ईडी सीबीआय लागणार नाही. कुर्लाचं हे संदेश नगर असेल किंवा क्रांतीनगर असेल, अनेक वर्ष पावसामध्ये इथे खूप वाईट अवस्था होत होती, मात्र तिथल्या पत्रिका देखील सामान्य माणसाला मिळत असताना अशा प्रकारच्या घोटाळ्याचं समोर येत आहे. कसं पाहता याकडे? तर या सर्व प्रकरणाची SIT चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे. मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला हे सगळं पत्रव्यवहार मी केलेलं. जर याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आता हे संपूर्ण नाही झाला तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू, मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल, संदेश नगर असेल, या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू. मुख्यमंत्री लोकांच्या सामान्यांचं सरकार आहे, महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळे कुठेही नाही, नाव सर्वसामान्यांचं आहे, काम मात्र अतिमान्य लोकांचं आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. नाव सांगायचं सर्वसामान्य, काम मात्र विशेष मान्य लोकांचे करायचं आणि ही भूमिका या सरकारची आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी दुपट्टी भूमिका या सरकारची आहे. हे झालेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेवरून सिद्ध झाले. SITची मागणी केल्यानंतर काही स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की पुनर्वसनाचा हा प्रकल्प कुठेतरी पुनर्वसनाचं काम थांबलं जाईल अशी भीती आहे. तर तुमची मागणी नेमकी पुनर्वसन नाही, थांबवण्याचा विषय नाही. तिथे आमचा कोणालाही त्या प्रकल्पाला विरोध नाही. फक्त जे कोणी 2018च्या प्रमाणे पात्र आहे त्या सर्व लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना हक्काचा घर मिळाला पाहिजे. आणि 18,000 घर बांधले कोणी त्यावेळेस नसीम खानच्या नेतृत्वामध्येच कामाला सुरुवात झाली. जर त्या सरकारचे आमदार किंवा मंत्री किंवा खासदार बंद पाडून आणण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही ते होऊ देणार नाही.